नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. आज सगळ्यात जास्त चर्चा सुरू होती ती म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेलं दिल्लीतलं साहित्य संमेलनाच्या दरम्यानच्या मुलाखतीतलं विधान आणि त्याचे राजकीय पडसाद. मेन म्हणजे अनेक शिवसेनेचे एकनाथ शिंदेंबरोबर असणारे आणि आधी उद्धव ठाकरेंबरोबर असणाऱ्या शिवसैनिकांनीसुद्धा नीलम गोऱ्हे यांची जाहीररित्या टीका केली विधानाची आणि त्याच्यावर खरपूस समाचार देखील घेतला. फक्त विरोधकांनीच नाही तर महायुतीतल्या मित्रपक्षांनीसुद्धा अनेकांनी नीलम गोऱ्हेंनी जे जाहीर वक्तव्य केलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि नीलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर किंवा ज्या पदावर ते आहेत तिथून त्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे असं जाहीररित्या म्हटलंसुद्धा. पण जाहीररित्या म्हणणं राजकारणात एक असतं आणि प्रत्यक्षात पडद्यामागच्या अनेक प्रतिक्रियाही वेगळ्या असतात. उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर यासुद्धा आधी अनेक वेळा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे शिवसेना सोडताना काही जणांनी पक्ष उपस्थित केले, काही जणांनी शिवसेनामध्ये असताना प्रश्न उपस्थित केले आणि पक्ष सोडले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नारायण राणे चं नाव येतं. राणेंच्या वतीने तर वारंवार उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी जाहीर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये टीका केली जाते आणि वेगवेगळी मतंसुद्धा मांडली जातात. आजसुद्धा थेट नितेश राणे यांचं जे विधान होतं ते खूप चर्चेचा विषय राहिला होता. उद्धव ठाकरे हे अंतर्वस्त्रसुद्धा स्वतःच्या पैशातनं घेत नाहीत अशी जाहीर टीका त्यांनी केली. इतक्या खालच्या पातळीपर्यंत टीका केली गेली. दुसरीकडे नीलम गोऱ्हे यांना किमान त्यांच्या पक्षातले काही नेत्यांची साथ मिळाली. त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांनी भूमिका मांडताना उघड पद्धतीने संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे यांच्यावर पातळी सोडून टीका केली गेली होती. अर्थात संजय राऊत यांचं पहिली ही वेळ नाही आहे. अनेक वेळा ते भाष्य करताना पातळी सोडून बोलतात. नीलम गोऱ्हे यांना आज देखील उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी सडकून टीका केली होती त्याच्यावर राऊतांची जोरदार टीका झाली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये राऊत यांनी अतिशय वेगवेगळे शब्द देखील नीलम गोऱ्हे यांच्याविषयी वापरले आणि सगळ्यात गंभीर आरोप राहिला तो म्हणजे उपसभापती असताना त्यांच्याकडे ज्यावेळेस सभापतीपदाचा पदभार होता त्यावेळेससुद्धा वेगवेगळे लक्षवेधी लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी पैसे घेतले असा आरोप थेट राऊतांनी केलेला गेलेला आहे. असे प्रश्न अशा गोष्टी उपस्थित केल्या गेल्या. यामुळे परत एकदा चर्चा सुरू झाली की खरंच जो आरोप करतोय त्याच्यामध्ये सत्य आहे की ज्याच्यावर आरोप होत आहेत ते सत्य आहेत. पण गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः 2014च्या आधी ज्यावेळेसपासून उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे पक्षाची धुरा सांभाळायला प्रामुख्याने सुरुवात केली त्यावेळेसपासून पक्षामधल्या अंतर्गत नियुक्त्या, विधानसभा लोकसभेची तिकीट वाटप यावरनं सुद्धा अनेकांनी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेले आहेत. विशेष म्हणजे आर्थिक स्वरूपामध्ये विचार करून असे तिकीट वाटप केले त्यावेळेस असे आरोप झाले होते. पण आज सगळ्यात जास्त चर्चा झाली ती नीलम गोऱ्हे, कारण की नीलम गोऱ्हे या संयमी आहेत. यापूर्वी शक्यतो ते बोलताना अनेक वेळा ते प्रसारमाध्यमांसमोर प्रवक्ते म्हणून आलेले आहेत. वेगवेगळ्या डिबेटमध्ये ते सहभागी होतात. पण अशा कोणत्याही चुकीच्या पद्धतीचं विधान त्यांनी केलं गेलं नव्हतं. मग नीलम गोऱ्हे यांनी ठरवून हे विधान केलं गेलं का? त्यांना कुणी मुद्दामून अशा गोष्टी विधान करायला सांगितल्या का? किंवा खरंच पक्षामध्ये जे चालतं त्याची जाहीररित्या एक वेगळ्या पद्धतीने मांडणी थेट नीलम गोऱ्हे यांनी केली आणि ठाकरे यांची कोंडी झाली. अर्थात संजय राऊत यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी थेट नीलम गोऱ्हे यांच्यावर तर टीका केलीच केली, पण स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदार शरद पवारांना ठेवलं आणि शरद पवारांनासुद्धा मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबाबतचा सर्व खुलासा करण्याची वेळ आणली. अर्थात पवारांनी हे करत असताना संजय राऊतांनी यापूर्वी म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदेंना महादाजी शिंदे पुरस्कार देण्यात आला आणि स्वतः शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. पवारांनी त्या कार्यक्रमात शिंदेंचं कौतुक केलं. त्यानंतरनं संजय राऊतांचा जो तिळपापड झाला होता आणि त्यांनी थेट संजय राऊत यांनी थेट पवारांवर टीका केली गेली होती. याचा देखील आज वेगळ्या पद्धतीने समाचार शरद पवारांनी घेतल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली की मी कुणाचा सत्कार करायचा, मी कोणत्या कार्यक्रमाला जायचा हे मी ठरवेन. याचा अर्थ संजय राऊत यांनी जी नाराजी व्यक्त केली होती ती चुकीची होती अशा स्वरूपाची भूमिका स्पष्ट पवारांनी मांडली. पण त्याचवेळी नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एखादी राजकीय भूमिका मांडणं म्हणजे मूर्खपणासारखंच आहे इतक्या जाहीर टीकेस्वरूपात शरद पवारांनी भूमिका मांडली. पण चर्चा होते ती म्हणजे नीलम गोऱ्हे यांना इतकं बळ आलं कुठून आणि त्यांनी थेट मातोश्रीमध्ये जे कदाचित व्यवहार सार्वजनिक राजकारणामध्ये
जाहीररित्या बोलायचे नसतात ते कदाचित बोलले की काय आणि हे मुद्दामून ठरवून बोलले की काय. कारण की यापूर्वीसुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक जाहीर सभांमध्ये मी मातोश्रीला काय काय पाठवलं आहे, कोण कुठल्या फ्रीजमधून काय काय पोचलं आहे असं जाहीर सभेतून भूमिका मांडली होती. आणि त्यावेळेससुद्धा मी जर जास्त बोललो तर अधिक जास्त चर्चा होईल असंही म्हटलं गेलं होतं. विशेष म्हणजे नारायण राणेसुद्धा ज्यावेळेस शिवसेना, काँग्रेस आणि काँग्रेस सोडतानासुद्धा प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत जी भूमिका मांडतात ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर. त्या अर्थपूर्ण व्यवहारांमुळेच पक्ष बुडीला लागला असा राणेंचा आरोप कायम असतो. आज देखील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळी चर्चा सुरू राहिली. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकूणच म्हणजे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे वाबाळे मात्र जाहीररित्या निघाले हे वस्तुस्थिती आहे. गेल्या काही कालावधीमध्ये मिलिंद नार्वेकर यांना जशी पदं दिली गेली तर विशेषतः आमदारकीसुद्धा बहाल केली गेली. तिरुमला तिरुपती देवस्थानवर ते इन्व्हायटी सदस्य होते. अशा महत्त्वाच्या की पोस्टप्रमाणेच आजही मिलिंद नार्वेकर सक्रिय ज्या पद्धतीने असतात त्याचं नेमकं गुपित काय हे असं कायम चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत असतेच. अनेक जण मातोश्रीच्या कार्यपद्धतीमध्ये उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेतलेच नेते जाहीररित्या टीका करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी सुद्धा तशा स्वरूपाचे संकेत दिले गेले होते. त्यांच्याकडनं सुद्धा जाहीर नाराजी व्यक्त केली. अर्थात त्यावर कायम पडदा पाडण्याचा प्रयत्न केला जातो. पण कुठे ना कुठेतरी नीलम गोऱ्हेंसारख्या संयमी नेत्या ज्यावेळेस सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर राजकारणाच्या पडद्याच्या आड खरंच कशी पदं वाटली जातात, तिकीटं कशी वाटली जातात हे खुल्या पद्धतीने सांगतात, त्यावेळेस अनेक प्रश्न उपस्थित होतात की खरंच हा एकमेव एका पक्षात चालतं का, की सार्वजनिक इतर पक्षांमध्ये सुद्धा या गोष्टी चालतात. पण प्रत्येक गोष्ट राजकारणात बोलायची नसते, ती कधी कुठल्या वेळी सांगायची असते, यालासुद्धा राजकारण म्हणतात. कदाचित नीलम गोऱ्हे यांनी ती योग्य संधी साधली पण ती नीलम गोऱ्हेंच्या बूमरँगवर आली. त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुरू झाली. कारण की स्वतः नीलम गोऱ्हेंनी अनेक पदं जवळपास 4 वेळा विधान परिषदा घेतलेल्या आहेत, उपसभापतीपद आहे त्यांच्याकडे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जी पदं दिली गेली ती याचमुळे गेली का असा सूर उबाठाच्या अनेक नेत्यांनी सुरू केला. अर्थात उपसभापतीच्या पदावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित संजय राऊतांनी केलेले आहेत. त्याचे पडसादसुद्धा पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे यावेळेस उमटणार आहेत. कारण की जी माहिती मिळते त्यानुसार हक्कभंगसारख्या अशा गोष्टी मांडण्याच्या तयारीत नीलम गोऱ्हे असल्याचं सुद्धा समजतं. पण कुठे ना कुठेतरी राजकारणात पडद्याच्या आड एखादी गोष्ट जगजाहीर बोलली जाते आणि त्याच्यानंतरनं एक मोठं वादळ उठतं आणि त्याच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात. कदाचित आज ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे यांना उबाठाच्या काही नेत्यांनी टार्गेट केलं, कदाचित नीलम गोऱ्हे हे तुर्तास आत्ता उत्तर देणार नाहीत. पण शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने सुद्धा भविष्यामध्ये किंवा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर कदाचित काही गुपितं उघडली तर मात्र अजून कुणाची कोंडी होणार का हे पुढच्या काळात समजणार आहे. तुर्तास इतकंच. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.